मी कुणाकरता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला। आत्ता बापूंनी दाखवावं त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना, असं करू नका बापू, माघार घेऊ नका, लढा लढा, कारण कुणाचा तरी साधत होतं ना। हे तर दिलं सोडूनच 5-5, 7-7 फोन बापूला। बापू म्हणले कधी माग माझी आठवण आली नाही, आता लयच आठवण आली, सारखीच उचकी लागती, सारखीच उचकी लागती। हे असलं धंदे मित्रांनो। राजकारणामध्ये मी बोलत असताना फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, नुसती भाषण देऊन प्रश्न सुटत नाही। शेवटी लोकांची खळगी पोट ही भरली पाहिजे। आज देखील इथं आम्ही सगळेजण तुमच्या समोर बोलत असताना ज्यावेळेस विजयराव शिवतारेंनी एक भूमिका घेतली आणि त्यांनी अग्रेसिव्हली मांडली, पत्रकारांनी पण सातत्याने त्यांची भूमिका जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला, ब्रेकिंग न्यूज दाखवली। ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अस्वस्थ होत होते। त्यांच्या मनामध्ये मी राज्याचा प्रमुख झालोय, भारतीय जनता पक्षाने 115 आमदारांचा पाठिंबा दिला, त्यामुळे आज महायुतीचं सरकार आलंय आणि ज्या जीवाभावाच्या सहकार्यांच्या करता मी मुख्यमंत्री झालोय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करतोय, त्यावेळेस माझ्या जीवाभावाचे सहकारी जर अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढे चालले तर मग मला तरी कशाला मुख्यमंत्री पद हवंय, मी कुणाकरता हे करणार आहे अशा प्रकारचं एक मनामध्ये त्यांच्या विचार यायला लागले आणि त्याच्यातली एक गोष्ट विजयरावांच्या कानावर गेली आणि विजयरावांच्या मनामध्ये क्षणात बदल त्या ठिकाणी झाला। विजयराव जेवढे त्या ठिकाणी एखाद्याच्या मागे लागले की त्याला सळो की पळो करून सोडतात, मग मागचा पुढचा विचार करत नाही। त्याच्यामुळं मी विजयरावांचं शत्रुत्व पण पाहिलंय आणि मधी वर्षा बंगल्यावर आम्ही असताना मी विजयराव, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण बसलो होतो, त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात दिला, म्हणलं आता अजित पवार मैत्री काय असते ते देखील विजयराव तुम्हाला दाखवून देईल, अशा प्रकारची एक भूमिका। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं वर्षा बंगल्यावर 2 तास बसलो होतो की मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातला बोरवेला मुळशी असेल, माझा पुरंदर हवेली असेल, माझा बारामती इंदापूर दौंड असेल, माझा खडकवासला असेल, ह्या भागातले प्रश्न राज्य सरकारच्या अधिकारातले आणि केंद्र सरकारच्या अधिकारातले सुटले गेले पाहिजे। त्याच्या संदर्भातलं त्यांनी त्या ठिकाणी निवेदन त्याही दिवशी दिलं, आजही आमच्या हातामध्ये इथं उतरलं दिलं आणि त्यांनी पण स्वतःच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला। ते म्हणले मला स्वतःला काही नकोय, ज्या जनतेने माझ्यावर प्रेम केलं, ज्या जनतेने मला आमदार केलं, ज्या जनतेने मला राज्यमंत्री केलं, त्या भागातल्या प्रश्न जर नाही मी सोडवले तर मला झोप येत नाही। मला वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, परंतु त्या आजारावर मात करून मी लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिवस रात्र मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो आणि त्याच्यातनं एक एक गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केल्या। मित्रांनो, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या बऱ्याचशा आहेत। त्याच्यामध्ये नगरविकास खातं, पणन खातं, उद्योग खातं, ह्या 3 खात्याच्या विषयाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत। एक आहे स्वतः मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास, उद्योग आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उदय सामंतांच्याकडे, पणन आहे त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांच्याकडे, जलसंपदा आणि ऊर्जा खात्याचे प्रश्न आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याला पैसा लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे, ते आहे अजित पवारकडे अर्थ आणि नियोजन खातं। आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आम्ही तिघांनी मनामध्ये आणलं तर हे मला अवघड अजिबात वाटत नाही। मी मागच्या वेळेस समोरच्या ग्राउंडवर बोलत असताना सांगितलं आणि आज देखील मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी मला सांगितलं खरं तर अजित मला या सभेला यायचं होतं, परंतु अमित शहा देशाचे गृहमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडला आले असताना तुम्ही पण नाही, मी पण नाही, एकनाथराव नाही, दिसायला बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी तिथं थांबतो, तुम्ही दोघं जण जावा, हे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत। मित्रांनो, तुमच्या गुंजवणी धरणाच्या बद्दल
आज राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीने मी सांगतो, जी काही मागणी विजयरावांनी केलेली आहे आणि जी माझ्या पुरंदरवासियांची आहे, जी माझ्या वेगवेगळ्या गावांची आहे, ती मागणी करत असताना भोरवाल्यांना, तिकडच्या वेलावाल्यांना त्यांचाही कुठं अडचण न होऊन देता हे काम उद्याच्या काळामध्ये गतीनं युद्ध पातळीवर करून देण्याची जबाबदारी आमची आहे। हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि मी हेही सांगतो की आज फक्त या निवडणुकीच्या निमित्तानं मत मागण्याच्या करता मला किंवा एकनाथराव शिंदेंना यायचं नाही, अशा अनेक निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत। ही निवडणूक झाल्यानंतर उद्याच्या विधानसभेला आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे आणि त्याच्यामुळं काहीतरी थातूर मातूर सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची ही आमची कामाची पद्धत नाही, ही आमची औलाद नाही। हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवा आणि त्याकरता ह्या सगळ्याला निधी आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्याची जोड पाहिजे आणि ते जोड देण्याचं काम एकनाथराव, देवेंद्रजी, मी, विजयराव आणि बाकीचे सगळे आम्ही सहकारी करू, अशा पद्धतीने ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो। गुंजवणी प्रकल्पावर माझ्या भोरवेल्ला परिसरामध्ये वांगणी, वाजेघर, शिवगंगा खोऱ्यामध्ये तिथेही पाणी पाहिजे, तिथेही आपलीच लोक राहतात, त्याचाही सर्वे त्या ठिकाणी झालाय, त्याच्यामध्ये सुप्रमा पाहिजे। मित्रांनो, मागे ज्यावेळेस 2.5 वर्ष मी एकनाथराव शिंदे मागच्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस 2.5 वर्षामध्ये 5-6 फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या। आताच्या काळामध्ये ज्या वेळेस सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव येतो, एकनाथराव शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली कॅबिनेट त्याला ताबडतोब मान्यता देते। ह्याही प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता द्यायला विजयराव कोणती अडचण त्या ठिकाणी येणार नाही आणि तेही बऱ्याच दिवसाची जी काही मागणी आहे ती आपण पूर्णत्वाला त्या ठिकाणी देऊ। मी आपल्याला एक सांगतो, विजयरावांनी बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत। मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये गेले, आता मी जुलैपासून त्या सरकारमध्ये, एकनाथरावांच्या समोर कुठलाही विषय आला तर एकनाथराव सांगतात जनतेचा विरोध पत्करून तो विषय तडीला न्यायचा नाही, लोकांना विश्वासात घ्यायचंय, उद्याच्याला लोकांना मोबदला चांगला द्यायचा आहे। त्यांच्याकडे पाठीमागच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई होता, त्यावेळेस आम्ही त्या समृद्धी महामार्गाला विरोध करणारे होतो की तुम्ही लोकांच्या जमिनी कशाला घेता, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना शेती त्यांची उद्ध्वस्त का करता, कशाला पाहिजे तो महामार्ग। त्या संदर्भातली ही भूमिका औरंगाबादला, धारा, त्याच्यामध्ये संभाजीनगरला आम्ही मेळावे घेतले, परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेंनी त्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला पैसे पाहिजेत ना, तुम्हाला जमीन द्यायच्यात, फक्त चांगला मोबदला पाहिजे, तुम्हाला मी 5 पट मोबदला देतो, तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्यायला तयार आहे का। जी लोक आमच्याकडे आंदोलन करायला यायची, माहिती घेऊन यायची, त्या सगळ्यांनी आमच्याकडे पाठी दाखवल्या आणि सगळे एकनाथरावांकडे गेले आणि म्हणले करा काम सुरू। सगळ्यांनी पैसे घेतले, काम सुरू झालं। समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणणारा जवळपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे। राज्य कारभार करत असताना लोकांचा विरोध पत्करून कुठलंही काम करायचं नाही, असं महायुतीच्या सरकारचं धोरण आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरण आहे। मी त्यांच्या देखत सांगतोय, म्हणजे असंही काही नाही की मुख्यमंत्री इथं नाही, त्यांच्या साक्षीनं सांगतोय। आणि त्या प्रकारे इथले जे प्रश्न असतील, विमानतळाच्या संदर्भातले प्रश्न असतील, रिंग रोडच्या संदर्भातले प्रश्न असतील, खालच्या भागातले पुरसुंगीचे डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भातले प्रश्न असतील। आत्ताच विजयराव बोलत असताना शिंदे साहेब मला सांगत होते की अजित, आपण जर काही गावं एखाद्या महानगरपालिकेमध्ये घेतली किंवा ग्रामपंचायतीची काही वेगळ्या प्रकारची भूमिका घेऊन तिथं आपण नगरपालिका केली तर तिथला टॅक्स वाढतो। आता आपण नवीन धोरण स्वीकारलेलं आहे, तो टॅक्स पूर्वी असतो तसाच काही काळ ठेवायचा आणि टप्प्याटप्प्याने त्यांना सुविधा दिल्यानंतर, तिथं पाणी, लाईट, रस्ता आणि इतर सगळ्या सुविधा दिल्यानंतर तो नंतर 20% करायचा, मग 40% करायचा, मग 60, 80, 100ला न्यायचा। अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा अधिकार नगरविकासचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे। मधल्या काळामध्ये तो निर्णय होणार होता, परंतु आचारसंहिता जवळ आली होती
त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी आम्ही बसलो होतो, ते म्हणाले की अजित यामध्ये आपण पहिली स्थगिती देऊ, ज्याचा उल्लेख टॅक्सच्या बाबतीतला विजयरावांनी केला त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। तो प्रश्न माझ्या खडकवासल्यांच्या गावांच्या मध्ये पण आहे, तो प्रश्न माझ्या फुरसुंगी आणि देवाची आळंदी त्याच्या संदर्भातली पण त्या ठिकाणी आहे। अशा उरळी देवाची, मी चुकून देवाची आळंदी म्हटलं, उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या आहे। आणि ह्या पद्धतीनं ते मला म्हणाले की आपली 5व्या टप्प्यातली मतदान झालं की 6वा 7वा टप्पा देशात आहे, तो संपला की आचारसंहिता संपणार आहे। परंतु आपली टप्पा झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल केली जाईल, त्यावेळेस आपण याच्या मागे लावू आणि त्याच्यातनं आपल्याला अध्यादेश काढावा लागेल। उद्याच्या येणाऱ्या जून मध्ये आपलं जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिल आणावं लागेल आणि तशा पद्धतीनं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे पुरंदरवासियांनो, हवेलीवासियांनो आणि माझा खडकवासला आणि बाकीचा जो भाग माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये येतो त्या सर्व सहकाऱ्यांना सांगेन की त्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेले, स्थगिती दिलेली आणि त्याच्यानंतर साधारण त्या भागातल्या माझ्या नागरिकांना परवडेल अशा पद्धतीनं तो टॅक्स तिथं लावला जाणार आहे, याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी। विमानतळाच्या बाबतीमध्ये देखील जनतेचं सहकार्य असेल, शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच आम्ही त्यामध्ये पुढे जाणार आहोत, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या। पण आज आपल्या जिल्ह्यात कुठं ना कुठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ ज्या भागातले शेतकरी, ज्या तालुक्यातले शेतकरी पुण्याच्या आजूबाजूला जमीन द्यायला तयार होतील, तिथं आपल्याला पुढच्या जर आपल्या 4 पिढ्यांचं भलं होणार असेल तर विमानतळ केल्याशिवाय गत्यंतर नाही। पण हे करताना लोकांचा विरोध डावलून, पोलिसी खाक्या दाखवून, दंडुकेशाही करून आम्ही कुठलंही काम महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणार नाही, ही पण गोष्ट मी तेवढीच स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये या निमित्तानं आणून देऊ इच्छितो। उरळी देवाच्या संदर्भात, फुरसुंगीच्या संदर्भामध्ये विशेषतः पाण्याच्या बद्दल 118 कोटीचं मजिप्रचा कामाचा उल्लेख त्यांनी केला। सुरुवातीला मी तिथं होतो तेव्हा 25 कोटी दिले, त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथरावांनी बाकीचे सगळे पैसे दिले। तिथं अजून पण काही भागामध्ये मिसिंग वितरण लाईन्स टाकावे लागणार आहेत, त्या पण टाकण्याच्या बद्दल राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं काम करत असताना बारामतीच्या 29 जिरायत गावासह माझ्या पुरंदरच्या 5 गावांच्यासाठी नीरा नदीतलं जे पाणी ओव्हरफ्लोचं आपल्या वीरमधनं पडतं, वीर धरण हे साधारण 9 TMCचं आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 वेळेला 4 वेळेला वीर धरण भरेल एवढं पाणी वीरवरून खाली पडतं, नीरा नरसिंग पासून भीमेला मिळतं आणि भीमेपासून कर्नाटकाला निघून जातं। ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळं वीरमधनं खाली पडणारं पाणी तिथं मोठं जॅकवेल करायचं आणि तिथनं मोठा पंप लावून त्या ठिकाणी उचलायचं। मित्रांनो, हे आता घडू शकतं। ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये एवढे मोठे पंप नव्हते। तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातल्या एका राज्याने, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 1 लाख हॉर्सपॉवरचे पंप तिथं बसवले आणि त्यांच्या क्षेत्राला बागायती केलेलं आहे। 1 लाख हॉर्सपॉवर। तुमच्या आमच्या घरात 3ची, 5ची, 7.5ची, 10ची, 15ची, 20ची मोटर असते। 1 लाख विचार करा। आणि तशा पद्धतीने आज भारतामध्ये चालू आहे। त्यांनी तर 2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवलेले आहेत। आणि त्यामुळं त्यांनी ज्यावेळेस भूमिका मांडली, मी देवेंद्रजींना सांगितलं की देवेंद्रजी, मी पण अधिकाऱ्यांशी बोलतो, कारण 5 वर्ष माझ्याकडे खातं होतं, विजयरावांच्याकडे पण काही वर्ष हे खातं राज्यमंत्री म्हणून त्यांनी पाहिलेलं होतं। आणि त्याच्यामुळं हे पाणी कुणाच्या तोंडाचा घास आपण काढत नाही। हे ओव्हरफ्लोचं पाणी साधारण 1.5-2 महिने आपलं वीर धरण भरल्यावर जे जातं ते तिथल्या तिथं मोठ्या प्रमाणावर उचलायचं आणि वरच्या भागामध्ये जेवढी तळी आहेत, जेवढे साठवण बंधारे आहेत, जेवढे त्या ठिकाणी शेततळी आहेत, हे सगळे भरून जे नाझरं आहे तिथं खालच्या बाजूला केटीवेअर आहेत किंवा आपल्या करेला केटीवेअर आहेत, ह्यामध्ये ते करता येतं। हे स्वप्न नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण करू शकतो। आणि तशा पद्धतीचे आर्थिक क्षमता
ही तुमच्या माझ्या राज्याची आहे। वन नेशन वन टॅक्स स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी आणला। तुम्हाला माहिती आहे देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स देणारं जीएसटीचं आपलं राज्य आहे। आपण जीएसटी त्यांना निम्मा देतो, निम्मा आपल्याला ठेवतो। आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आम्ही चालवतो 6 लाख कोटीचं तुमचं बजेट आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 10% वाढ होते, म्हणजे 6.5 लाख 7 लाख असं ते वाढत जात आहे। तेवढी ताकद तेवढी क्षमता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना पण आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावर द्यायची। त्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे, कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपली अर्थव्यवस्था त्या 3ऱ्या क्रमांकावर जाईल त्याच्या वेळेस $1 लाख अर्थव्यवस्था ही आपली कशी होईल याही बद्दल आमची सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थिती त्या ठिकाणी कमिटी आहे। मित्रांनो, हे जसं नीरा नदीतनं करा नदीत आणि इतर भागामध्ये पाणी आणायचं सिंचनाद्वारे मी आपल्याला सांगितलं, तसं उतरवलीला MIDC तिथं काहीतरी 700 का काही एकर जमीन विजयराव म्हणत होते की 750 आहे, ते आहे उदय सामंतांच्या हातात। उदय सामंतांना मंत्री केले एकनाथरावांनी सांगितल्यानंतर आचारसंहिता संपल्यावर हेही काम आणि पुरंदर तालुक्यामध्ये दिव्याला ज्याचा उल्लेख तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विजयराव बापूंनी केला, तिथंही आपल्याला MIDC त्या ठिकाणी IT पार्कला काही जास्त पाणी वगैरे लागत नाही। IT पार्कला फक्त जमीन लागती, रहदारीच्या दृष्टिकोनातून रस्ते चांगले लागतात, त्याच्यामध्ये मेट्रो लागती। आम्ही आता मेट्रो देखील पुढे आणण्याचं ठरवलेलं आहे। टप्प्याटप्प्यानी या मुख्यमंत्र्यांचं आणि महायुतीच्या सरकारचं स्वप्न आहे की सासवड पर्यंत मेट्रो आणायची। आता आम्ही तिथं कात्रज पर्यंत आणली, तिथंच त्या ठिकाणी मंजुरी चांदणी चौकापर्यंत दिली। इकडं हडपसरच्या पुढं आम्ही लोणी काळभोर पर्यंत जातोय, तिकडं आम्ही वाघोली पर्यंत जातोय, तिकडं आम्ही चाकण पर्यंत जातोय आणि इकडं आम्ही सासवड पर्यंत येणार आहे। हे करायला केंद्राचा पैसा लागतो। मेट्रो करायची म्हटलं तर 20% केंद्राचे, 20% राज्याचे आणि 10% तिथले स्थानिक आणि 50% कर्ज। त्याच्याकरता आपल्या विचाराचा सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे। नुसता विरोधी पक्षामध्ये भाषण करून जाणारा खासदार काही उपयोगाचा नाही। भाषण करून तुमचं पोट भरणार आहे का? 10 वर्षात भरलंय का? त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे। आम्ही हे कशा करता एकत्र आलोय? बापूंनी पण ही भूमिका का घेतली? मी बारामतीला परवा सांगितलं, आत्ता बापूंनी दाखवावं। त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना कुणाकुणाचे रात्री उशिरा फोन येत होते बापूंना, असं करू नका बापू, माघार घेऊ नका, लढा। कारण कुणाचं तरी साधत होतं ना। म्हणजे माझ्या शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या करता बापू ज्यावेळेस पुढाकार घेतात, तिथं एखाद्याने सांगितलं असतं बापू तुम्ही करताय ते आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या भल्या करताय, माझा पाठिंबा आहे, हे तर दिलं सोडूनच 5-5, 7-7 फोन बापूला। बापू म्हणले कधी माग माझी आठवण आली नाही, आता लयच आठवण आली, सारखीच उचकी लागती। हे असलं धंदे। मित्रांनो, राजकारणामध्ये मी बोलत असताना फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। मीच माग 3-3 वेळेला त्या खासदाराला मतं मागितलेले आहेत, परंतु आता महायुतीच्या खासदाराला मतं मागण्याच्या करता मी एकत्र आलेले आहे।